आज शासकीय विद्यालयामध्ये खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी पक्षी विहार जे आहे ते चांगल्या प्रकारे कलर करून व तिथे सूचना फलक लावण्यात आलेले आहे. याच्यामध्ये विविध मेसेज देण्यात आलेले आहे की या विहारामध्ये विविध जातीचे पक्षी येतात व त्यांचा आदिवास इथे आहे व त्यांनी आज जागतिक चिमणी दिवसानिमित्ताने याला खूप सुंदरीकरण केल्याबद्दल सर्व कॉलेज परिसर आणि जो त्यांचा कॅम्पस आहे याच्यातली जी सुंदरता आहे या पक्षी विहारामुळं आज आम्हाला बघायला मिळाली. चिमणी दिवस दरवर्षी आपण साजरा याच्यासाठी करतो की आपला जो अवेअरनेस आहे पक्ष्याबद्दलचा तो वाढवावा. नंबर 1. नंबर 2, आता पक्ष्यांची संख्या जी दिवसेंदिवस कमी होत आहेत, त्यांना पाणी आणि खाण्यासाठी मिळत नाही, झाडं मग आता कमी कमी होत चाललेले आहेत. तर आपण सर्वांनी पक्षी कसे वाढतील, त्यांना खाणारे जे झाडं आहेत त्यांच्यापासून फळं मिळतील असे झाडं जर आपण लावलेत तर निश्चितच पक्षी वाढतील. आणि पक्षी वाढलेत तर आपलं जे पर्यावरण आहे, आपली इकोसिस्टीम जी आहे ती त्यामुळे बळकट होणार आहे. त्यामुळे असे उपक्रम हे नेहमीच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील. मी डॉक्टर उत्तम काळवणे ह्या जागतिक चिमणी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. नाही, आम्ही 2010 पासून तंत्रशिक्षण विभागामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक झालं किंवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय झालं, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि सर्वांनी मिळून आम्ही एक पक्षी विहारच आम्ही उभा केलेला आहे. त्या पक्षी विहारामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की आपली वाढदिवस वगैरे साजरे करताना पक्ष्यांना धान्य, फळं आणि पाणी याची आपण वेगवेगळ्या ठिकाणी झाडाखाली पाणवठे वगैरे उभे करून आपण केलेली आहे. अशा कार्यक्रमामुळे फक्त जनजागृती होईल आणि प्रत्येक मुलं पक्ष्यांविषयी त्यांना माहिती मिळेल आणि प्रत्येकजण ह्या उपक्रमामध्ये सहभागी होतील. त्यामुळे हे उपक्रम होणे खूप गरजेचे आहे. सर, मैं यही बोलना चाहूँगा कि आज आप देख सकते हैं कि जैसे जैसे अपने पर्यावरण में जो चिड़िया है, इसका जो संख्या है ये दिन ब दिन कम होते जा रही है। तो इस संख्या को हम कैसे बचा सकते हैं? तो इसके लिए जो लाइफ केयर एनिमल वेलफेयर एसोसिएशन जो शहर में काम कर रही है, जो हर एनिमल्स के लिए, तो हमारा मकसद ये है कि जैसा जो भी एनिमल्स हैं, चिड़िया, कबूतर, जितने भी बर्ड्स हैं, इनको कैसा बचाया जाए और इनको कैसा बढ़ाया जाए। और मेरा शहरवासियों से यही अपील है कि आने वाले 1-2 महीनों में मतलब समर रहेगा और इसमें बहुत सारी धूप रहेंगी। धूप के कारण क्या होता है, बहुत सारे बर्ड्स जो मर जाते हैं। तो इनको बचाने के लिए मतलब हर शहरवासी ने अपने घर में, बालकनी में, टेरेस पे, जहाँ जैसा भी पॉसिबल हो, उनके लिए पानी और खाने की सुविधा करना चाहिए। बस, धन्यवाद। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील पक्षी विहारमध्ये आम्ही पक्षीमित्र म्हणून सुनील महाले, राऊत सर आणि अशोक मगरे आम्ही पक्षीमित्र म्हणून हे पक्षी विहाराची टोटल मेंटेनन्सचे कामं आम्ही बघत असतो. आणि आता पण हे जे नवीन उपक्रम आज उद्घाटन झालं आहे, जागतिक चिमणी दिवस 20 मार्च, हे राऊत सर आमचे न विसरता दरवर्षी साजरा करतात. आणि आज आम्ही पण त्यांना फुल सपोर्टमध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यामध्येच त्यांचा सपोर्ट केला आहे आणि व्यवस्थितपणे कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. नमस्कार, मी शासकीय अभियांत्रिकीची विद्यार्थिनी. आज आमच्या कॉलेजमध्ये या सगळ्या मान्यवरांची आणि स्पेशली शिंदे सरांमुळे हा कार्यक्रम आयोजित झाला. हे बघून आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप जास्त प्रोत्साहन वाढलं आणि चिमणी ही आपल्या जगात सगळ्यात महत्त्वाची, आणि हे बघून मुलांनाही प्रोत्साहन वाढेल की ते हा दिवस साजरा करावा. जसं आपण वाढदिवस साजरा करतो, सगळ्या गोष्टी साजरा करतो, तसं पक्ष्यांनाही बघावं. खरं मी पहिले तर आमच्या कॉलेजमधल्या सगळ्या शिक्षकांचा आणि ज्यांनी या कार्यक्रमाला अनुमती दिली त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेल. आणि एवढंच सांगेल की जसं आपण घरामध्ये आपला कम्फर्ट बघतो, तसं आपण पर्यावरणामध्ये पण चिमणी जरी छोटी दिसत असेल तरी पण तिचा रोल हा खूप मोठा असतो. आणि जर आपण चिमण्यांना सेव्ह केलं तर एक एक चिमणी जर आपण सेव्ह केली तर आपली इकोसिस्टीम नक्कीच बॅलन्स होईल. त्यामुळे शेवटी एवढंच सांगेल की चिमण्यांची काळजी घ्या. इव्हन चिमण्यांचीच नाही तर सगळ्या पक्ष्यांची काळजी घ्या.
सुनील महालेंना विनंती करतो त्यांनी पाहुण्याचं सर्व मिळून वचन घेऊ पक्षांना ना मारू ना मरू देऊ. सर्व मिळून वचन घेऊ पक्षांना ना मारू ना मरू देऊ. आठवणी चिऊ काऊंचा घास घेऊ चिमण्यांच्या संवर्धनाचा ध्यास. हॅपी स्पॅरो डे.